नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असा ऑर्गनायझर तयार करणार आहोत जो कपाटामध्ये आपण यूज करू शकतो आणि त्याच्यामुळे कपडे जे आहेत ते व्यवस्थित ऑर्गनाइज राहायला मदत होईल। हा ऑर्गनायझर आपण अतिशय सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत। याच्यासाठी मी रबर शीट, आटा बॅग, राईस बॅग, फोम शीट काहीच यूज केलेलं नाही आहे, फक्त फॅब्रिकचं मी हे तयार करणार आहे। तर इथे मी एक फॅब्रिक घेतलेलं आहे, हे कुर्तीचं फॅब्रिक आहे। 4 फोल्डमध्ये घेतलेलं आहे, 4 लेअरमध्ये हे कापड आहे आणि ते कापड व्यवस्थित पिना लावून एकसारखं अटॅच करून घेतलेलं आहे आणि त्याला क्विल्टिंग करून घ्यायचं आहे आणि चारही बाजूने त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने मी हे क्विल्टिंग करून घेतलेलं आहे। याचे मी 4 लेअर वापरले आहेत कारण त्याला थिकनेस यावा त्यासाठी। असा मी हा एक पीस तयार करून घेतला। त्याचं मेजरमेंट आहे 15 इंच बाय 11 इंच। असं हे मेजरमेंट घेऊन हा एक पीस रेडी करून घेतलेला आहे। इथे मी 2 वेगवेगळे फॅब्रिकचे पीस घेतलेले आहेत। तर याचं मेजरमेंट आहे 53 इंच लांबी आणि 13 इंच रुंदी। तसंच हे दुसरं फॅब्रिक सुद्धा घेतलेलं आहे, तर त्याचं मेजरमेंट आहे 53 इंच त्याची लांबी आणि 10 इंच त्याची रुंदी। असे हे 2 फॅब्रिक घेतलेले आहेत। असे हे 2 फॅब्रिकचे पीस घेतलेत, बघू शकता अशी लांबी घेतलेली आहे। तर आता हे फॅब्रिकचं पीस थोडंसं पातळच आहे, तर त्याला आतमध्ये मी जाडपणा येण्यासाठी अजून एक फॅब्रिक जोडून घेणार आहे। तर तेवढ्याच मापाचं एक दुसरं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि त्याला चारही बाजूंनी स्टिच करून घ्यायचं आहे। दुसरा जो पीस आहे त्यालाही सेम त्याच पद्धतीने करायचं आहे। इथे पाहू शकता मी हे फॅब्रिक आहे ते जोडून घेतलेलं आहे आतल्या बाजूने पूर्ण पट्टीला। दुसरी जी पट्टी आहे ती सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे। त्या 2 पीस मधला एक पीस पहिल्यांदा घेतला। हे रेड कलरचं कापड जे आहे ते उलट्या बाजूने येणार। सरळ बाजू एकमेकांवर ठेवून जी ओपन बाजू आहे तिथून अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून स्टिच करून घेतलं। हे आता स्टिच करून झालं। त्यानंतर इथे वरच्या बाजूने असं ओपन करून हा जॉइंट जो आहे तो असं डबल फोल्ड करायचा अर्धा इंचाचं, म्हणजे 1 इंच कव्हर होईल त्यात आणि कडेने स्टिच करून घ्यायचं आहे। तर हे संपूर्ण पार्टला मी करून घेतलेलं आहे वरच्या बाजूने। दुसऱ्या भागाला सुद्धा सेम याच पद्धतीने करून घ्यायचं आहे, बघू शकता कसं झालेलं आहे। असे मी हे दोन्ही जे पार्ट होते ते तयार करून घेतलेले आहेत। एक पार्ट छोटा आहे आणि एक पार्ट मोठा आहे। खालचा जो बेसचा भाग आहे तो घेतलेला आहे। याला जो आपण भाग तयार करून घेतला होता एक पीस सिंगल पीसचा, तर तो लावून घ्यायचा आहे। 10 इंचाचा जो आहे उंचीला तो लावून घ्यायचा आहे। तो आता इथे वरती फोल्डिंग केल्यामुळे तो 9 इंच तयार झालेला आहे। तर आता खाली मेन फॅब्रिक ठेवलं आहे, त्याचं असं सेंटर पॉईंट मार्किंग केलं इथे आणि ह्या सेंटर पॉईंटला हा जो मधला जॉईंट केलेला भाग आहे तो आला पाहिजे अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे। तर हे बघू शकता मी जसं इथे ठेवलंय त्या प्रकारे ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। शिलाई जी आहे ती लाल कलरच्या कपड्याकडे आली पाहिजे। लाल कलरचा कपडा आतल्या साईडने जाणार आहे आपला। तर असं इथे ठेवून संपूर्ण जो पार्ट आहे तो या स्क्वेअर पीसला स्टिच करून घ्यायचा आहे। इथे कॉर्नरला आल्यानंतर निडल जी आहे ती आतमध्येच ठेवायची आहे, फक्त कापड दोन्ही फिरवून घ्यायचे आहेत आणि स्टिच करायचं आहे। तर मी असं हा जो पीस आहे फॅब्रिकचा तो मी संपूर्ण त्या स्क्वेअर पीसला अटॅच करून घेतला एक पीस। व्यवस्थित तो पुरतो, कुठेही कमी जास्त होत नाही। तर व्यवस्थित हलक्या हाताने न ओढता हा पीस लावून घ्यायचा। पाहू शकता खूप छान पद्धतीने लागला गेलाय। याला मी इथे थोडे थोडे नॉचेस देऊन घेते जिथं कॉर्नर आहे तिथे। आता हा पार्ट झाला। आता दुसरा पार्ट मी घेतला, हा असाच फोल्ड करून ठेवलाय। दुसरा पार्ट घेतला याच्यावर। आता हा जो जॉइंट आपण पहिल्यांदा जोडला होता त्याच्या अपोजिट साईडला दुसरा जॉइंट येईल अशा प्रकारे हा पार्ट जोडून घ्यायचा आहे आणि जी रेड कलरची बाजू आहे तर ती दोन्हीची एकीकडेच आली पाहिजे अशा प्रकारे स्टिच करून घेतलं। इथेही सेम त्याच प्रकारे कॉर्नरला निडल आल्यावर निडल आतमध्येच ठेवायचे आहे आणि कापड फक्त फिरून घ्यायचं आहे। तर असे दोन्ही पीस मी याच्यावर जोडून घेतले। हे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल। याला आता सरळ करून घेतलं आणि जो बाहेरच्या साईडचा पीस आहे छोटावाला
तर त्याला कॉर्नरला व्यवस्थित असं एकसारखं पकडून कॉर्नरला अगदी पाव इंचाची शिलाई द्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे चारही कॉर्नरला ही अशी पकडून शिलाई करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित ही शिलाई अंतरावर व्यवस्थित आली पाहिजे अशा प्रकारे करून घ्यायची आहे। दुसऱ्या कॉर्नरला सुद्धा मी सेम त्याच पद्धतीने करून घेतलं। चारही कॉर्नरला या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। तर इथे माझी शिलाई करून झालेली आहे, हे अशा प्रकारे दिसेल। तर इथे मी वेस्ट कार्डबोर्ड घेतलेला आहे, पुठ्ठा घेतलेला आहे, त्याचं मेजरमेंट घेतलेलं आहे 14 बाय 10 इंचाचं असा एक पीस घेतलेला आहे। त्याच्यानंतर हे 2 पीस घेतलेले आहेत, त्याचं मेजरमेंट घेतलेलं आहे 8 इंच बाय 10.5 इंच असे 2 पीस घेतलेले आहेत आणि अजून दुसरे 2 पीस घेतलेले आहेत, त्याचं मेजरमेंट घेतलेलं आहे 14 इंच आणि असं 8 इंच। यामध्ये आता कार्डबोर्डचे पीस आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे त्याला थिकनेस खूप छान येणार आहे। तर खाली मी पहिल्यांदा बेसचा पीस ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर साईडचे पीस ठेवणार आहे। इथे आता सगळे पीस ठेवून घेतलेत। बाहेरचं कापड आहे ते व्यवस्थित त्याला कव्हर करून घ्यायचं आहे आणि आतलं जे कापड आहे ते बाहेर काढून असं बाहेरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित ते कार्डबोर्ड जे आहेत ते झाकले जातील आणि जो बॉक्स आहे त्याचा थिकनेससुद्धा खूप छान येईल आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसेल। तर अशा प्रकारे हा बॉक्स जो आहे तो तयार झालेला आहे। याला आता बेल्टचं मेजरमेंट करून घ्यायचं आहे, मग बेल्ट अटॅच करायचे आहेत। हा जो 11 इंच साईडचा पार्ट आहे तो मार्किंग केला, त्याचा सेंटर पॉईंट दोन्हीकडे 2.5 इंचावर मार्किंग केलं आणि वरून 3.5 इंचावर मार्किंग केलं। तर इथे बेल्ट जोडून घ्यायचा आहे आपल्याला। दोन्ही साईडला सेम त्याच पद्धतीने करून घेतलं। बेल्ट तयार करण्यासाठी एक मी मेन फॅब्रिकचा पीस घेतला आहे 7 बाय 5 इंचाचा आणि तसाच एक दुसरा अस्तरसाठी एक फॅब्रिक घेतलेला आहे। तर त्याला दोन्ही बाजूने पाव इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करून घेतलं आणि पलटी करून घेतलेला आहे। दोन्ही साईडने फोल्ड करून परत एकदा फोल्ड करायचं आणि शिलाई करून घ्यायची। तर असा हा बेल्ट तयार झालेला आहे। असे दोन्ही मी बेल्ट तयार करून घेतले आणि ते अटॅच करून घेतले। तर खूप सुंदर असा हा ऑर्गनायझर तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर कपडे स्टोअर करून ठेवू शकता। तर बिना लाइनिंग, बिना कॅनव्हास, बिना रबर शीट, बिना आटा बॅग, राईस बॅग। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये। याच्या आधीसुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।